सावरगाव येथील नागनाथ यात्रेचे धार्मिक स्थळाचे विशेष ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्व आहे। हे ठिकाण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असून येथे प्रामुख्याने दोन मोठ्या धार्मिक परंपरा पाहायला मिळतात। श्री नागनाथ महाराज देवस्थान नागाच्या कुंडलीयुक्त 4 फूट 3 इंच उंचीची आकर्षक काळी मूर्ती स्थापित आहे। या मूर्तीला अत्यंत जागृत आणि मनोकामना पूर्ण करणारी मानले जाते। यात्रेचे मुख्य आकर्षण महत्व प्रतीक एका प्राचीन श्रद्धेनुसार श्रावण शुद्ध प्रतिपदातील पंचमी या काळात या क्षेत्रात साप, विंचू आणि इतर सरपटणारे जीव आपले नैसर्गिक वैर विसरून एकत्र वावरतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। यात्रेच्या काळात आजही पाहायला मिळतात। नागनाथ महाराज यात्रा यात सावरगाव परिसरात श्री नागनाथ महाराज यांचे जागृत देवस्थान आहे। दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येथे भव्य यात्रा भरते, जिथे हजारो भाविक दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात। यात्रेचे प्रमुख खगरे महाराज श्री सद्गुरू महाराज यांनी माहिती दिली। नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। खास या सोलापूर शहरामध्ये नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना अतिशय भक्तिपूर्वक आणि पवित्र असा हा महिना आहे। तर तुम्ही पाहू शकता श्रावण महिन्यामध्ये खास आपण काटी सावरगाव या ठिकाणी आलेलो आहोत। साक्षात इथं नागनाथांची यात्रा भरत असते आणि यात्रेचं औचित्य आपल्यासोबत महाराज आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता भक्तांची आलोट गर्दी आहे आणि विशेष करून ह्या ठिकाणी नाग आणि त्याचप्रमाणे विंचू आणि पाल हे असं ऐक्य इथं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचं कारण काय आहे आपण हे सर्व काही आपण महाराजांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। या महाराजांना खर्ग असं म्हटलं जातं। खर्ग याचा अर्थ म्हणजे जे नागनाथाचे प्रमुख जे महाराज असतात त्याला खर्गे महाराज असं नामकरण केलं जातात। आणि विशेष करून आपल्यासोबत सद्गुरू महाराज यांचं नाव आहे, आपण यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। 5 दिवस चालते। अमावस्या, श्रावण अमावस्या ते पंचमी पर्यंत ही यात्रा चालू असते। या यात्रेमध्ये श्री सद्गुरू नागनाथांना पहिल्या दिवशी तैलाभिषेकाने कार्यक्रम चालू होतो आणि दुसऱ्या दिवशी नागनाथांची आरती, महापूजा, भावाचा उपवास आणि त्याच्यानंतर भावाचा उपवास झाल्यानंतर नागनाथांचं शंकराचा अवतार असलेले श्री श्री सद्गुरू नागनाथ महाराज यांचा खर्ग तीर्थावरती भाकणूक प्रसाद आणि या राजकीय भाकणूक होती, पूर्ण गावाची भाकणूक होती आणि सर्व समाजातल्या बांधवांनी या इथं आपल्या गावातल्या सर्व जाती धर्मांना मान आहे। आपल्या सर्वांनाच इथं यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तो नागनाथ इंचो जो पाल आहे त्याचं महत्व काय आहे? नागनाथ महाराजांचं इथं साक्षात दर्शन म्हणजे महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी होतंय, पण आपलं विशेष म्हणजे नागनाथांचे भक्त होते। नागापूर म्हणून अगोदर सावरगावला चिकूनच मळ्यामध्ये गाव आहे होतं अगोदर। आता ते नागनाथांचं भूकंप ह्याच्यामुळं ते म्हणजे भूमिगस्त झालेलं आहे। तरी आता सध्या श्री सद्गुरू नागनाथ महाराजांचं इथं स्थायिक झालेले आहेत। एक काय कारण म्हणजे तरी नागनाथांचे भक्त होते, नित्यनेमाने त्यांनी नागनाथांच्या मठात मंदिरात जाऊन पूजा अर्चा करत असत। नागनाथ तिथं साक्षात शिवशंकराचा अवतार असलेले नागनाथ महाराज त्यांना म्हणजे पूजा नंतर शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर सद्गुरू नागनाथ महाराज त्यांना तिथे येऊन भेट देत असत रोज। तरी त्यांची दररोजची दिनचर्या अशी चालत असत। तरी एक दिवस त्यांना त्यांच्या मनात आलं की आपण काशी या तीर्थयात्रेला जाऊ। अशा तीर्थयात्रेला जात असताना नागनाथ महाराज त्यांच्या मुलांना सांगितलं की नागनाथाची सेवा तुम्ही करा, आता मी तीर्थयात्रेला जातो असं म्हणून नागनाथ महाराजांची सेवा त्यांचा मुलगा पुढे चालत ठेवला। पण ह्या कलियुगामध्ये लोभ, मद, मत्सर नावाच्या गोष्टी आहेत, त्यामुळं मनामध्ये लोभ उत्पन्न झाला आणि त्यांच्या पत्नीलाच ऐकून त्यांची पत्नी अशी म्हणाली की रोज म्हणजे काय होत होतं की पोथी नागनाथ महाराजांची पूजा करत असताना नागनाथ महाराज त्यांना भेटीला आल्यानंतर पोथी वाचन झालं की म्हणजे त्यांना काहीतरी लाल देऊन जात असत, काहीतरी मोती मौल्यवान वस्तू त्यांना काहीतरी देऊन जात असत रोज। मग ही मनामध्ये लोभ उत्पन्न झाला, रोज आणण्यापेक्षा एक दिवसच सगळं जाऊन आणावं असं म्हणून त्यांच्या पत्नीचे मनामध्ये तयार झाली आणि लोभ तयार झाला आणि मग ते त्यांचं ऐकून तसंच गेले। त्यांनी श्री शिवशंकराची पूजा केली। पूजेच्या वेळेस
श्री सद्गुरू नागनाथ महाराज तिथं आले आणि मनातल्या लोभामुळं त्यांनी त्यांना ठार करण्याचा निश्चय केला आणि हात उचलला. तोपर्यंत श्री सद्गुरू नागनाथ महाराज तिथून गुप्त झाले आणि त्यांच्या वडिलांना जाऊन त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं की तुझा मुलगा अशा पद्धतीनं मला ठार करण्यासाठी आला होता, आता इथून तुझी माझी भेट नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेसच ते त्यांचा मुलगा आणि पत्नी या सद्गुरू नागनाथांच्या त्या दिव्य दृष्टीने तिथं स्मरण पावले आणि स्वप्नात जाऊन सांगितलं. त्यांच्या वडिलांना स्वप्नात जाऊन सांगितल्यानंतर त्यांनी तीर्थयात्रा सोडून आले वापस आणि नागनाथांची विनवणी केली. श्रद्धा भक्ती विश्वासाने नागनाथांची विनवणी केली. त्या विनवणीला मान देऊन सद्गुरू नागनाथ महाराज तिथून रुसून इथं आले होते आणि त्यांना सांगितलं की मी आता तुला काय भेट देणार नाही, पण श्रावण अमावस्या ते पंचमीपर्यंत या 5 दिवसामध्ये मी तुला साप, पाल आणि विंचू यांचं महत्व म्हणजे साप म्हणजे सद्गुरू नागनाथ महाराज, पाल आणि विंचू म्हणजे त्यांच्या दिव्य दृष्टीने जे मरण पावले होते त्यांना सुद्धा घेऊन मी तुला भेट देईन असं त्यांनी नागनाथांना त्यांच्या भक्ताला सांगितलं. आणि तेव्हापासून श्री सद्गुरू नागनाथ महाराजांची या भक्ताखातर इथं आज तागायत सद्गुरू नागनाथ महाराज इथं भेट देतात. तरी तुम्ही जाऊन आपण सर्वांनी बघावं. तिथं हेच यात्रेचं महत्व आहे. नागनाथ फक्त सर्व भक्तांखात्री केलेले आहेत. तरी इथली दिव्य अनुभूती घेण्यासाठी प्रत्येक जगातल्या सर्वांनीच यावं. आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि सर्वच भागातून भाविक लोक इथं येत आहेत, अगोदरपासूनच येत आहेत. तरी आपण सर्वांनी या कैवल्य आणि नागनाथांचा आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांची दिव्य अनुभूती आणि स्वतःमध्ये आत्मसात करण्यासाठी इथं यावं एवढीच आपल्यासमोर विनंती करतो. सावरगाव येथील मी ग्रामस्थांपैकी एक सावरगाव येथील तायपा तोडकरी बोलत आहे. नागनाथ महाराजांचं पहिलं पुरातन नाव नागापूर होतं. नागापूर असताना तिथे एक ब्राह्मण पूजा करीत होता. पूजा करीत असताना तिथं नागोबा पूजा करीत असताना ग्रंथ वाचत असताना तिथे एक वाटीत दूध ठेवत होता. दूध ठेवत असताना तो नाग कथा पूर्ण ऐकत होता. ऐकत झाल्यावर त्यांच्या पोटातनं एक दूध पित होता. दूध प्यायल्यावर तो नाग एक लाल पित होता वाटीमध्ये ठेवल्यावर तो नाग दूध ठेवल्या की जात होता. असं करीत त्याने महिनाभर प्रसन्न केल्यावर त्याची काशीला जायची तीर्थयात्रा करायची इच्छा झाल्यावर तो मुलाला विचारतो. मुलाला आणि त्याच्या सुनाला सांगितलं की मुलगा म्हणले आम्ही करू म्हणले तुमची व्यवस्था, तुम्ही जावा तीर्थयात्रेला काशीला. मग जाता त्यांनी गेले. एक महिनाभर झाल्यावर तिचा नागोबा प्रसन्न होऊन त्यांना म्हणले तुझा मुलगा आहे, तुझी सून आहे का, ते मला असं घात करणार आहे. त्यांच्या पोटाला जेवढं लाल येते तेवढं पाठ मारल्यावर त्याचे लाल बाहेर पडते. ते लाल बाहेर पडले की आपण त्याचं घेऊ आणि त्यांची यात्रा संपवू असं म्हणले. मग ती नागनाथ महाराज तिथे तीर्थयात्रेला जाताना त्यांच्या स्वप्नात गेले की मला तुझा असा मुलगा मला मारणार आहे, घात करणार आहे, त्याच्यावर माझी तुझी भेट नाही. तो तिथनं परत येताना तो मला तसं करू नका, जेव्हा तुम्ही इथे या मी दर्शन देतो म्हणल्यावर त्यांनी तिथनं माघारी आली. मग तिथे आल्यावर नागोबा म्हणले इथं मी तुम्हाला दर्शन देतो, पण 5 दिवस आषाढ वद्य पौर्णिमा आमच्यापासून 5 दिवस तुम्हाला भेट देणार आहे. पण मी 5 दिवस येतो, पण तुम्हाला चंद्रसूर्य असं तर देतो, पण मी तुमच्या मुलाला साप म्हणून आशीर्वाद द्यालो. आणि त्याची मुलगी सून आहे त्याची सून आहे ती त्याला विंचू पाल करणार आहे. मला पाल करणार म्हणलं तो 5 दिवस इथे आला. 5 दिवस आल्यावर तिथे ते परत आले आणि ते चंद्रसूर्य असं तोपर्यंत तुम्हाला 5 दिवस भेट देणार आहे म्हणलं. मग ते तसं ती मुलाला विंचाचा शाप दिला आणि त्याच्या बायकोला पालीचा शाप दिला. त्यामुळे ते पाल आहे ते त्यांची सून आहे आणि विंचू आहे ते त्याचा मुलगा आहे. अशा प्रकारे अमावस्याला 5 दिवस येते आणि 5 दिवस भेट देऊन जाते. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई,
काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवाडी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.